हॅलो, हाय, नमस्कार. आज परत एक छान रेसिपी तुमच्यावर शेअर करते. मसालेदार बटाट्याची भाजी इतकी सुंदर आहे आणि खायला खूपच टेस्टी आणि करायला साधी सोपी. टिफिनसाठी हवं तर एकदमच मस्त आहे. तर वेळ न घालवता आपल्या मसालेदार बटाट्याच्या भाजीला सुरुवात करूया. इथे मी 4 बटाटे आधीच उकडून ठेवलेले आहेत. आता आपण एका भांड्यामध्ये तेल घ्यायचे. तेल साधारण 4 ते 5 टेबलस्पून तेल घ्यायचे, कारण का थोडंसं तेल या भाजीला जरा जास्त पाहिजे. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घ्यायची. 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला एकदम भरपूर असा म्हणजे उसळीला वगैरे शिजवतो तेवढा शिजवायचा नाही आहे, थोडासा त्याला कचटपणा ठेवायचाच आहे. मीठ टाकायचे आणि कांदा लगेच परतवून घ्यायचा आहे. कांदा शिजत ठेवायचा नाही आहे. ज्या काही स्टेप आहेत आपल्याला त्या लगेच करायच्या आहेत, कारण का कांदा फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेते. तीही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 1 मोठा चमचा मी घेतलेली आहे, म्हणजे 1 टेबलस्पून वगैरे. तेही आपण लगेच त्याच्यामध्ये परतवून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. इथे 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, 2 टीस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि 2 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेला आहे. परत एकदा ना सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तिथपर्यंत आपला कांदा थोडा तरी असा मऊ झालेला आहे. आपल्याला एकदम फक्त तो नरम करायचा नाही आहे. आता सगळं मिक्स करून आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण जे उकळलेले बटाटे होते ते इथे मी 4 बटाटे मोठे असे घेतले होते, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. ते आधीच तुम्ही बारीक केले तरी चालतील, पण मिक्स करताना कसं ते बारीक होतं, त्याच्यामुळे एकदमच टाकताना एकदमच बारीक करू नका. ते मिक्स करताना सगळा मसाला आपल्या पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे. त्यासाठी आपल्याला बटाटा थोडासा फोडून वगैरे जरा बारीक करायला लागतो. त्याच्यामुळे मिक्स करताना जो बटाटा बारीक होईल ना तो चांगला आहे. आधीच एकदम बारीक केलात ना तर मग पूर्णपणे पुढे ना त्याचा एकदम असा लगदाच तयार होतो. त्याच्यामुळे जरा जाडसर बटाटा टाकायचा, म्हणजे तो मिक्स करताना बारीक केला जातो. ज्या पद्धतीने मी आता इथे दाखवते बारीक करायचं त्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे कसं होतं की बटाटा एकदम पण कुस्करत नाही आणि चांगले त्याचे पीसेससुद्धा राहतात आणि आपली भाजीचा मसाला आहे तो सगळ्या भाजीला पूर्णपणे लागतो. अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित हे करायचं. आता इथे कसं होतं की हे सगळं मिक्स करताना तुम्ही एकतर गॅसची फ्लेम बंद केली तरीसुद्धा चालेल आणि पूर्ण ढवळून घ्या. परत गॅस ऑन करून परत एकदा ते गरम केलं तरीसुद्धा चालेल. नाहीतर कसं सगळी भाजी आहे ना पटापट गरम करण्याच्या ह्याच्यामध्ये ना नीट मिक्स केली जात नाही आणि ती कधी खाली म्हणजे करपू शकते, लागू शकते. त्याच्यामुळे गॅस एकदा बंद करा आणि व्यवस्थित शांतपणे ढवळायचे पहिल्यांदाच करणार असतील त्यांच्यासाठी. अशा पद्धतीने पूर्णपणे आपण सगळी मिक्स करून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून 1-5 मिनटं गरम करायची भाजी आणि झटपट अशी आपली ही मसालेदार बटाट्याची भाजी तयार होते. इतकी साधी सोपी आहे ना आणि टिफिनसाठी करायची असेल ना तर अगदी झटपट. रात्री तुम्ही बटाटे उकडून ठेवून दिलेत फ्रीजला आणि सकाळी आपल्याला पटकन भाजी फोडणीला टाकली तरीसुद्धा अजिबात गडबड होत नाही. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मोठ्यांसाठी तर खूपच सुंदर अशी ही बटाट्याची भाजी आहे. जास्त काही करायला लागत नाही. अगदी बेसिक मसाले टाकून झटपट अशी मसालेदार टेस्टी एकदम भाजी ही तयार होते. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल, मसालेदार बटाट्याची भाजी आवडली असेल, तुमच्या आवडत्यांना शेअर करा. चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा.